नमस्कार. धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर मैत्रिणींनो, आता दिवाळीचा सीझन चालू आहे. खूप साऱ्या अशा ऑर्डर्स आलेल्या आहेत आणि त्या वेळेत पूर्ण करून द्यायचे आहे. कारण प्रत्येकाला दिवाळीमध्येच म्हणजे नेमकंच लक्ष्मीपूजनला सगळे ब्लाऊज लागतात. त्यामुळे खूप साऱ्या अशा ऑर्डर्स यायला लागलेल्या आहेत. त्या वेळेत पूर्ण करून देणं पण गरजेचं आहे. पण तरी पण म्हटलं आपल्या मैत्रिणीसाठी छोटासा का असेना पण एक व्हिडिओ आपण बनवूयात. म्हणून मी काय केलेलं आहे, तर हा 48 चेस्टचा म्हणजे 4 टक्स योगपट्टीवाला, तर त्याचं मी हे पेपर कटिंग केलेलं आहे. म्हणजे 48 चेस्टचा म्हणजे ह्याला योगपट्टी आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे 4 टक्स हाफ कटोरी. तर ह्याचं मी आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. तर पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीसवर कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर हा आहे पाठीमागचा भाग, हा आहे फ्रंट साईडचा भाग आणि ही आहे आपली स्लीव्ज आणि हे आपलं योगपट्टी. तर ते कुठं आणि कशा पद्धतीनं ठेवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता हा ब्लाऊज पीस जो आहे ना, हा बंद बाजू माझ्याकडे घेतलेली आहे आणि जी ओपन आहे ना ती त्या साईडला ठेवलेली आहे. तर आता आपण जो पाठीमागचा भाग आहे ना तो इथे ठेवून घ्यायचा असा व्यवस्थित, म्हणजे बंद बाजू जिथे आहे ना तिथं. म्हणजे तुम्ही ही पेपर कटिंग जर करून ब्लाऊज पीस कटिंग करत असाल ना तर या पद्धतीनं करा. तर बघू शकता अगोदर जसं आहे ना तसं व्यवस्थित मार्किंग करून घ्या तुम्ही. तर खालच्या साईडला जरा थोडंसं कमी जास्त असतं, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित इथं स्ट्रेट लाईन आखून घ्या किंवा अगोदर व्यवस्थित कटिंग करून घेतलं तरी पण चालू शकतं. तर आता आपण अगोदर पाठीमागचा भाग कट करून घेऊया. तर बघू शकता हे पाठीमागच्या भागाचं आपलं कटिंग झालेलं आहे. तर आता आपण जो मधला भाग आहे ना म्हणजे फ्रंट साईडचा आहे ना तो कुठे ठेवायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर हा बघू शकता, हा फ्रंट साईड आहे. तर आता आपल्याला ह्यामध्ये वाढवून घ्यायचं आहे ब्लाऊज पीसवर. तर ते कुठं आणि कसं हे मी दाखवते. तर आहे असं अगोदर व्यवस्थित ठेवून घ्या. ह्या साईडला 1 इंच सोडा आणि ह्या साईडला 1 इंच म्हणजे असं मार्जिन सोडा आणि ह्या साईडला 1 इंच घ्या क्रॉस मध्ये. जसं आहे तसं व्यवस्थित मार्किंग करून घ्या, कुठेही कमी जास्त करू नका. ह्या साईडला पण थोडंसं तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि व्यवस्थित जसं आहे तसं व्यवस्थित तर बघू शकता ह्या साईडला मी 1 इंच वाढवून घेतलेला आहे, त्या साईडला 1 इंच मी वाढवून घेतलेला आहे. 5 इंच इथं टक्ससाठी मी थोडंसं धरलेलं आहे, म्हणजे जिथं हा टक्स येतो ना आडवा इथं मुंड्याच्या इथं त्याच्यासाठी मी थोडंसं 5 इंच घेतलेलं आहे. तर ह्याचं पण आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघू शकता ह्या फ्रंट साईडचं पण आपलं कटिंग झालेलं आहे. तर आपण स्लीव्हचं कटिंग करून घेऊयात. तर त्यांना थोडीशी भाई उंची वाढवून हवी आहे. म्हणजे साधारणतः तुम्ही बघू शकता ही आहे 7 इंच, तर त्यांनी सांगितलं 9 इंच पर्यंत जर होत असेल तर करा. तर 9 इंच आपण भाई उंची कटिंग करून घेणार आहोत. तर आता आपण योगपट्टीचं कटिंग करून घेऊयात.
तर ही आपली योगपट्टी आहे, तर ती आपल्याला इथे म्हणजे कापडावरती आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही खालच्या साईडला 1 इंच वाढवून घ्या. आणि हुकलूकसाठी वगैरे ह्यातलं तुम्ही राहिलेलं जे शिल्लक कापड असतं ना, ते हुकलूक पट्टी आणि आपली पाठीची पट्टी ह्यामधून तुम्ही काढू शकता. तर कुठले कुठले आपले पार्ट कटिंग झालेले तुम्ही बघू शकता. हा आपला पाठीमागच्या भागाचं कटिंग मी करून दाखवलेलं आहे तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं. तर हे आहे फ्रंट साईडचं कटिंग आपलं, आणि हे आहे स्लीवचं कटिंग, आणि ही आपली योगपट्टी. तर 48 साईजचा ब्लाऊज म्हणजे योगपट्टीवाला 4 टक्स, तर तो पेपर कटिंग ठेवून कशा पद्धतीनं कटिंग करायचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्ही पण जर नवीन शिकत असाल तर अगोदर सुरुवातीला तुम्ही पेपर कटिंगच ठेवून ब्लाऊज पीस कट करा. म्हणजे काय होतं, बऱ्याच वेळा डायरेक्ट जर कटिंग करायला गेलं तर बऱ्याच वेळा काहीतरी आपलं चुकू शकतं. ज्यावेळेस तुमची खूप अशी प्रॅक्टिस होते आणि तुमची कॉन्फिडन्स वाढतो की आता मी डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करू शकते, त्याच वेळेस तुम्ही डायरेक्ट कपड्यावरती कटिंग करा. अन्यथा तुम्ही सुरुवातीला शिकत असाल तर तुम्ही पेपर कटिंग ठेवूनच तुम्ही ब्लाऊज पीस कट करा. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.